नमस्कार मित्रांनो, मी विनायक तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो अँड वेलकम टू माय चॅनल फॅमिली ट्रॅव्हल डायरी. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमची फॅमिली टूर निघाले एक नवीन ठिकाणी आणि तेही मान्सूनमध्ये मुंबईच्या अगदी जवळ. चला तर मग खूप सारी मजा मस्ती आणि धमाल करण्यासाठी जिथे फॅमिली टूर एन्जॉय करणार आहे आणि मान्सूनचा आनंद पण घेणार आहे. तर चला बघूया कोणती ही नवीन प्लेस आहे जी मुंबईपासून खूप जवळ आहे. चला निघूया. चला तर प्रवासाची सुरुवात झाली आहे भांडूप स्टेशन पासून बदलापूर स्टेशन पर्यंत. मुंबईच्या सेंट्रल रेल्वे मार्गावर येते बदलापूर स्टेशन. चला तर आता आला आपण बदलापूर स्टेशनला. बदलापूर स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर 1च्या बाहेरच ते टॅक्सी स्टँड आहे, तिथे आता चाललं आहे. तिथूनच आपल्याला टॅक्सी पकडून आपल्या डेस्टिनेशनला जायचं आहे. तर चला, टॅक्सी स्टँड एकदम जवळच आहे. इथून टॅक्सीने पोहोचायला अर्धा पाऊण तास लागतो. ऑलमोस्ट 9 किलोमीटरची जर्नी आहे. ॲट लास्ट आपण खूप वेळच्या प्रतीक्षेनंतर पोचलो आहे आपल्या डेस्टिनेशनकडे. तर चला बघूया. अरे वा, पार्किंगसाठी तर बरीच मोठी जागा ठेवली आहे. आणि ही आहे आमची एक छोटीशी फॅमिली. यावर्षी काकाची फॅमिली आणि मामाची फॅमिली आमच्याबरोबर जॉईन झाली आहे. वाव, बरीच मोठी जागा आहे. एवढी मोठी जागा बघून असं वाटतंय की इथे बरेच मोठे मोठे ग्रुप येऊ शकतात. इकडे ही मोठी राईड आहे आणि याबरोबरच इथे एक स्विमिंग पूल आहे आणि आर्टिफिशियल वॉटरफॉल पण आहे. हा स्विमिंग पूल बराच मोठा आहे. राईड पण बऱ्यापैकी आहे. इकडे लहान मुलांबरोबर मोठेही येऊ शकतात या राईडमध्ये.
समोर जे दिसतात ना, हे चेंजिंग रूम आहे. जे वन डे पिकनिकसाठी येतात ना, त्यांना हे रूम उपलब्ध करून देतात. या स्लायडरमध्ये लहान मुलांबरोबर मोठेही एन्जॉय करू शकतात. खूपच अट्रॅक्टिव्ह असे हे स्ट्रक्चर बनवलं आहे आणि समोरची जागा पण खूप मोठी आणि सुटसुटीत आहे. आम्हाला सगळ्यांना इथेच रूम अलोकेट करून दिले आहेत. चला तर रूम मध्ये फ्रेश होऊन आपण चहा कॉफी पियाला जाऊया. अरे वा, रूमच्या बाहेर पण पॅसेज मध्ये फॅन लावलेत. रूम खूप छान आहेत. एक कपल 2 मुलांसाठी. बाहेर खूप पाऊस असेल तर या पॅसेज मध्ये मुलं छान खेळतील. चार जणांसाठी परफेक्ट आहे. 4 जण आरामात राहू शकतात. चलो लेट्स एन्जॉय टी कॉफी. इथे चहा, कॉफी, नाश्ता, लंच, डिनर याचा शेड्यूल लावलेला आहे. चहा, कॉफी, बिस्किट सोबत खाकरा सुद्धा आहे.
दिवसाच्या रिफ्रेशमेंट नंतर आता सगळे निघालेत आपल्या आवडत्या कामासाठी, आणि ते म्हणजे फोटोग्राफी. चला तर मग थोडे फोटो शूट करूया. हे फोटो सेशन तर आहे ना असंच चालू राहणार आहे. तर आता आपण जाऊया पाण्यामध्ये एन्जॉय करायला. इकडे मस्त बकेट भरून पाणी पडतंय. सगळेजण आहेत ना इकडेच येत आहेत. बकेट भरून पाणी पडतं ना त्याची मस्त मजा घेतात. आणि हा जो फील येतो ना तो सुपर मज्जा येते. मी बनवलेले हे व्हिडिओ तुम्ही स्टार्ट टू एंड बघत राहा, मध्येच कुठे स्किप करू नका. सगळी इन्फॉर्मेशन गॅदर करा आणि तुम्ही तुमची टूर प्लॅन करा तुमच्या फॅमिलीसोबत आणि मित्रांसोबत, अगदी आमच्यासारखीच.
सफारीमध्ये जाऊया. एंट्री मस्त झालेली आहे पाण्याने. पाऊस पडतोय मस्तपैकी छान. चला आता इथून चलो नेक्स्ट टू गो रेन डांस. पाण्याचा प्रेशर अगदी धोधो पडणाऱ्या पावसासारखा आहे. एकदम पावसाचाच फील येतोय. So enjoy in rain dance. रेन वॉटर जो हा फील आहे ना सगळ्यात भारी आहे. संध्याकाळपासून पाण्यात खूप सारी डान्स मस्ती आणि धमाल केल्यानंतर आता सगळ्यांना लागली आहे भूक आणि आता वेळ झाली आहे स्टार्टरची. बरेच व्हेज नॉन व्हेज स्टार्टर सर्व करून ठेवलेत, तर चला त्याची मजा घेऊया. चीज बॉल पण आहे, व्हेज कटलेट आहे, चिकन फ्राय आहे आणि चिकन चिल्ली फर्स्ट हाय टेस्ट आहे एक नंबर. बाहेर पडणारा गारगार पाऊस आणि गरमागरम स्टार्टर याची मजा तर खूप झकासच आहे. पाऊस नसेल तर इथे जेवून झाल्यावर फिरायला खूप मस्त वाटेल. रूम वर मस्त फ्रेश होऊन आणि थोडासा रेस्ट घेऊन आता आम्ही निघालोय डिनरला. लेफ्ट साइडला हा एसी डायनिंग हॉल आहे. आपल्या
आपल्या फॅमिलीसोबत आणि मित्रांसोबत परफेक्ट प्लेस मी ह्या चॅनलला नेहमीच दाखवत राहणार आहे. तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. जिथे राहण्यासाठी असेल उत्तम सोय आणि फूड क्वालिटी तर असेल ऑसम आणि सर्वात महत्त्वाचं बजेट फ्रेंडली. सिनियर सिटीजन आणि लहान मुलांसाठी खूप सोयीस्कर. तर गरमागरम व्हेज जेवण कसं आहे? जेवण कसं आहे? काय काय येतं? व्हेज आहे की नॉन व्हेज? दोन दिवसाच्या पिकनिकमध्ये आजचा दिवस तर संपलाय. आज रात्री मस्त रेस्ट करून उद्यासाठी तयार होणार आहे. उद्याची मस्ती पहा आपल्या पार्ट 2 मध्ये याच चॅनलवर. उद्या करणार आहे आजपेक्षा धमाल. उद्याच्या दिवशी आपण जाणार आहे मोठ्या स्विमिंग पूल मध्ये आणि वॉटरफॉल मध्ये. तर दुसऱ्या दिवसाची धमाल पाहायला विसरू नका आपल्या पार्ट 2 मध्ये. आपल्या फॅमिली सोबत फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण मी नेहमीच दाखवत असतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट अँड शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू टू वॉचिंग व्हिडिओ.